नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 8 दिवस टिकणारे, तोंडाची चव वाढवणारे उकडलेल्या लिंबू मिरचीचे लोणचे करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी जवळपास 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। प्रत्येक मिरचीचे 2 तुकडे करून एका बाजूने उभी अशी थोडीशी कट करून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या किंचितशा तिखट असल्यामुळे यातील मी बिया काढलेल्या आहेत। इथे तुम्ही हे लोणचे करण्यासाठी कमी तिखट जी पोपटी कलरची मिरची असते ती वापरली तरीही चालू शकेल, किंवा जर अशी मिरची असेल तर त्यातील बिया काढल्या तरीही चालू शकेल। तर त्याचबरोबर इथे एक मोठ्या आकाराचं लिंबू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे, त्यातील बियाही काढून घ्यायच्या आहेत। तसेच आपल्याला या लोणच्यासाठी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही लागणार आहेत। लोणचे फोडणीला देण्यासाठी इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। मोहरी व जिरे तडतडल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊया। आता इथे लसूण तेलामध्ये थोडासा परतल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे व यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया। इथे आपण जर गॅस चालूच ठेवला तर सर्व मसाले पटकन करपले जातात। आहे त्या गरम तेलामध्येच हिंग व हळद थोडीशी परतून घेऊया। आता यामध्ये पाव चमचा धनेपूड घालूया। धनेपूडमुळे ही लोणच्याला मस्त चव येते। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। सर्व मसाले चांगले परतल्यानंतर गॅस चालू केल्यानंतर आता यामध्ये मिरच्या घालून घेऊया व अशा प्रकारे चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। इथे ह्या मिरच्या देठासकटच वापरलेल्या आहेत। एखाद दुसरा मिनिट मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतल्यानंतर लिंबाच्या काही फोडी केल्या होत्या, त्यातील निम्म्या फोडीचा रस असा यामध्ये पिळून घ्यायचा आहे व निम्म्या फोडी तशाच वापरायच्या आहेत। ह्या लिंबू मिरचीच्या लोणच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्येही लिंबू वापरायचं नाही, नाहीतर लोणचं कडू लागू शकते। निम्म्या फोडींचा रस पिळून झाल्यानंतर निम्म्या फोडी अशाच टाकून घेतलेल्या आहेत। एवढ्या मिरच्यांसाठी 1 लिंबू अगदी पुरेसा आहे। सर्व फोडी तेलामध्ये चांगल्या परतल्यानंतर कढईवरती असं एखादं खोलगट ताट ठेवून द्यायचं आहे व यावरती थोडंसं पाणीही ओतून घेऊया। पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला हेच पाणी या लोणच्यामध्ये वापरायचं आहे। अगदी थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर गरम झालेलं पाणी या लोणच्यामध्ये घालून घेऊया। सर्व पाणी ओतल्यानंतर परत एकदा हे लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व परत यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती लोणचं चांगलं शिजू देऊयात। परत यावरती थोडंसं पाणी ओतून घेऊयात। जर गरज लागेल तरच आपण हे पाणी वापरणार आहोत। परत 4 ते 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून जर गरज असेल तरच यामध्ये पाणी वापरायचं आहे। तर इथे हे सर्व पाणी वापरलेलं आहे, म्हणजे आपण या लोणच्यासाठी एकूण अर्धी वाटी तरी पाणी घातलेलं आहे। परत या कढईवरती झाकण ठेवून यामधील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत लोणचं शिजवून घेऊया। इथे मध्यम आचेवरती मला हे लोणचं उकडण्यासाठी जवळपास 8 ते 10 मिनिट लागलेले आहेत। तर आता इथे या लोणच्यामधील पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे व लोणचंही चांगलं उकडलं गेलेलं आहे। मिरच्या चांगल्या मऊ होईपर्यंतच लोणचं उकडून घ्यायचं आहे, खूप जास्त शिजवायचं नाही। तर हे तयार झालेलं लोणचं तुम्ही नुसत्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता। हे लोणचं जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवस तरी चांगलं टिकते। यामध्ये घातलेल्या लिंबाच्या फोडीही खायला अप्रतिम लागतात। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेलं मिरचीचं लोणचं नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।